Hello students, in last lecture we studied lesson number 4, primary economic activities. In today's lecture we are going to learn another remaining part of the lesson, primary activities such as hunting, fishing, animal husbandry, mining and other activities. Last time we completed till activity primary activity third, lumbering. Let's continue. Next one is that fishing. Look at the map, figure point 4.1 and answer the questions given below. First question is that along which coast of North America is the Grand Bank located? Second question, along which coast of South America is the fishing mostly practiced? Third question, in which part of the Australian continent has fishing actively developed? Fourth question, fishing is carried out on a large scale on the western coast of Africa than on the eastern coast. Why? Give reasons. And fifth question, commercial fishing is practiced on the southern coast of Greenland. Why? Give reasons. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील प्राथमिक आर्थिक क्रियांचा अभ्यास करणार आहोत. काल आपण बघितलं लाकूड तोड, त्याच्यानंतर फळे व कंदमुळे गोळा करणे, शेती इत्यादी व्यवसायांची आपण माहिती बघितली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे काही घटक आहेत जसे मासेमारी तसेच पशुपालन इत्यादी घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. नकाशामध्ये आकृती 4.1 मध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याच्यातले काही एक प्रश्न आहेत पुढे, त्यांची उत्तरे शोधून लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? दुसरा प्रश्न आहे, युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? तिसरा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीची क्षेत्रे का जास्त आहेत? त्याची कारणं लिहायची. आणि पाचवा प्रश्न आहे, ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते, त्याचे कारण सांगा. नाउ लेट्स सी द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट फिशिंग. अकॉर्डिंग टू द फिशिंग, there are many physical and human factors that impact development of fishing as a primary activity in certain areas of the world. Though it started as a subsistent level activity, fishing is now one of the major primary economic activities, especially in coastal areas. मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होतो. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित असले तरी सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशांत या व्यवसायाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लेट्स सी द सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स which occupied by the fishing. A, wide expanse of the continental shelf with presence of shallow water. For example, Northwest Pacific, which is below 200 meters of depth near Okhotsk Sea near China. B, confluence of warm and cold currents and subsequent growth of abundant plankton
As a result, development of fishing grounds or banks take place. For example, meeting of warm Kuroshio current with cold Oishio. Current favors coastal area in Japan for fishing. मासेमारी व्यवसायावर अनुकूल परिणाम करणारे काही घटक आहेत. पहिला घटक आहे समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे. अशा उथळ समुद्रास भूखंड मंच असे म्हणतात. उदाहरणार्थ वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळील ओखोत्स्क. उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम विशेषतः भूखंड मंचावर होत असल्यास अशा प्रदेशात प्लवंकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. उदाहरणार्थ क्युरोशिओ उष्ण प्रवाह व ओयाशिओ थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात. या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. Now let's see the other factors which are favorable for development of fishing. In that such factors, first one is that the traditional skill of some people who are naturally good at fishing. For example, Japanese and Chinese, the fishing activity has further developed over here. मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर महत्त्वाचे घटक देखील आहेत. त्यामधील पहिला महत्त्वाचा घटक आहे जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे आणि ते कौशल्य उच्च दर्जाचे असल्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झालेला आढळून येतो. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्ट इज दॅट लार्ज पॉप्युलेशन ऑफ द कंट्री, lack of land and absence of other protein food make islands countries specially dependent on fish as a staple food. For example, Japan, Philippines. जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची टंचाई यामुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. उदाहरणार्थ जपान व फिलिपाईन्स यासारख्या देशांमुळे तेथे हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झालेला आढळतो. थर्ड वन, ॲब्सेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह ऑक्युपेशन मेक्स फिशिंग अ मेजर ऑक्युपेशन. इतर व्यवसायांची कमतरता ही या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत ठरते. फोर्थ वन, यूज ऑफ टेक्नॉलॉजी हॅज इन्क्रीज फिशिंग ॲक्टिव्हिटी. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय वाढीस लागलेला आहे. फिफ्थ वन, ब्रोकन कोस्ट लाईन प्रोव्हाइड्स एक्सलंट पोर्टल फॅसिलिटीज. दंतूर किनारे उत्तम बंदरांच्या निर्मितीस सहाय्यक ठरतात. कोल्ड क्लायमॅट इन टेम्परेट रिजन्स facilitates preservation of fish in tropical countries. Artificial refrigerations facilities have to be developed. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशांमध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उष्ण कटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते. नंबर 7, नियरबाय फॉरेस्ट प्रोव्हाइड्स वूड फॉर शिप बिल्डिंग. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होते. नेक्स्ट ऑक्युपेशन इज दॅट ॲनिमल हजबंड्री. अकॉर्डिंग टू द ॲनिमल हजबंड्री, लुक ॲट द मॅप इन फिगर 4.1 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे पशुपालन. आकृती 4.1 मध्ये नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 1, डू यू थिंक
There is a correlation between animal husbandry and grassland. पशुपालन व गवताळ कुरणे यांचा काय सहसंबंध आहे? तुम्हाला काय दोघांमध्ये सहसंबंध वाटतो त्याबद्दलची थोडक्यात माहिती लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन, इन विच कॉन्टिनेंट इज ॲनिमल हजबंड्री नॉट प्रॅक्टिस ऑन अ लार्ज स्केल? पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात झालेला आढळतो? थर्ड वन, इन विच रिजन्स ऑफ द वर्ल्ड डू ॲनिमल हजबंड्री अँड ॲग्रिकल्चर कोइन्साइड? जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना दिसते? ॲनिमल हजबंड्री इज फाउंड इन बिटवीन विच लॅटिट्यूड्स ऑफ द वर्ल्ड? कोणत्या अक्षवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे? नंबर 5, इन विच झोन बिटवीन 30 डिग्रीज नॉर्थ अँड 30 डिग्री साऊथ लॅटिट्यूड्स इज ॲनिमल हजबंड्री नॉट फाउंड ऑन अ लार्ज स्केल? व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड? 30° उत्तर ते 30° दक्षिण या अक्षवृत्तांदरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही? यामागचे कारण काय असावे? नंबर 6, व्हॉट कुड बी द रिझन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲनिमल हजबंड्री इन द ईस्टर्न पार्ट ऑफ ऑस्ट्रेलिया? ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागामध्ये पशुपालन केंद्रित होण्यामागचे काय कारण असावे? नंबर 7, व्हाय इज ॲनिमल हजबंड्री डेव्हलप मोर इन द ॲरिड रिजन्स ऑफ द इंटेरियर ऑफ द कॉन्टिनेंट्स? खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झालेला आढळतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहेत. लेट्स सी द मोर इन्फॉर्मेशन्स अबाउट ॲनिमल हजबंड्री. अकॉर्डिंग टू द ॲनिमल husbandry mostly considering the latitudinal distributions of animal husbandry in the world, it is located between 30 degrees north to 60 degree north and 30 degrees south to 55 degree south latitudes. Climate is one of the most influencing factors in the development of animal husbandry. Climate is affected for this occupation. So here this is very important. Climate is one of the most influencing factors in the development of animal husbandry. It is more developed in the northern hemisphere. Presence of grassland in all the continents has led to distributions of this occupation. But this occupation is influenced by advanced technology, market and availability of large estate. It has developed on a commercial basis in North America, South America and Australia. According to the economical factors, mostly animal husbandry, it is developed on commercial basis mostly in North America, South America and Australia countries. The animal husbandry in North and South America is carried out with the help of advanced technology on the commercial scales. Means number of technical uses which occupied by the commercial purpose of the trade and business, mostly used for animal husbandry in North and South America, means in American continent, both North and South. Dense forest, inhospitable climate, low quality fodder is equatorial region has discouraged the development of animal husbandry in these regions. Looking at figure 4.1, we realize that agriculture and animal husbandry is done together in man's areas, hence they are considered as elite activities. पशुपालन व्यवसाय जर बघितला तर पशुपालन हा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. पशुपालन व्यवसायाचे जर जागतिक वितरण जर बघितले तर 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान झालेले दिसते.
या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन आधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे यांनी प्रभावित झालेले आहे. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून येथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. आकृती 4.1 मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शेतीखालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येते. त्यामुळे हे व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याचे लक्षात येते. According to the business of animal husbandry, this occupation is correlated to the agriculture activities because number of farmers with the help of animal such as cow, buffalo, bullocks, horse, goat, sheep, they doing agricultural activities. That's why here the importance of agriculture activities to supportive business or to commercial purpose, animal husbandry is a notable business in the world, mostly in American continent and Australian continent. पशुपालन हा व्यवसाय जर बघितला आपण, पशुपालन हा एक असा एकमेव व्यवसाय आहे जो शेतीशी परस्पर पूरक आहे आणि शेतीशी परस्पर पूरक हा व्यवसाय असल्यामुळे शेतीसोबतच शेती करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने जर आपण शेती बघितलं तर शेती करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या घटकांची गरज लागते, जशी बैलगाडी, घोडागाडी, गाय, बैल, म्हैस, त्याच्यानंतर शेळी, बकरी, मेंढी अशा अनेक प्रकारची प्राण्यांची मदत शेतीच्या कामामध्ये प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या होत असते. म्हणून पशुपालन या व्यवसायाला शेतीबरोबरच अनन्यसाधारण असं महत्त्वाचं असं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. आणि जगामध्ये जर आपण पूर्ण बघितलं तर जगामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील बऱ्याचशा प्रदेशामध्ये शेती व पशुपालन हे मोठ्या प्रमाणात होत असते. आपण भारतात जर बघितलं, इन इंडिया number of states such as Maharashtra, Gujarat, Rajasthan, Karnataka, Haryana and Punjab, mostly the animal husbandry which occupied by the agricultural activities. आणि जर भारतासारख्या देशात जर बघितलं तर भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला शेती आणि पशुपालन बघायला मिळतात. महाराष्ट्रात बघितलं, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश तसेच बऱ्याच राज्यांमध्ये म्हणजे भारतातील बहुसंख्य राज्यांमध्ये शेतीबरोबर पशुपालन हे देखील मोठ्या प्रमाणात केले जाते. थँक्यू.